मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना याआधी देखील होता असं सूत्रांकडून कळतंय। 1975च्या रूल्स ऑफ बिझनेस मध्ये हा अधिकार होता। आताच्या निर्णयात हे नव्यानं स्पष्ट समाविष्ट करण्यात आलेलं नसल्याचं सूत्र सांगत आहेत। मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना याआधी देखील होता। आपण अधिकची माहिती ग्राफिक्स मधून घेऊयात। मंत्र्यांच्या निर्णयाला स्थगिती देणं किंवा मग रद्द करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना यापूर्वी देखील प्राप्त आहे असं सूत्र सांगतात। रूल्स ऑफ बिझनेस 1975 मध्येच या संदर्भातील तरतूद स्पष्ट आहे। राज्यघटनेनुसार सर्व प्रशासकीय अधिकार प्रथमतः मुख्यमंत्र्यांचेच असतात। सर्व अधिकार मूळचे मुख्यमंत्र्यांचे, खाते वाटप करताना ते मंत्र्यांकडे सोपवले जातात। अर्धन्यायिक प्रकरणामध्ये मंत्र्यांनी दिलेला हा निर्णय अंतिम मानला जातो। हे अधिकार मुख्यमंत्र्यांनी दिल्याप्रमाणेच वापरले जात असल्यानं त्यामध्ये हस्तक्षेप होत नाही। अशा अर्धन्यायिक निर्णयाविरोधात केवळ उच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी जेन झींवरती भाष्य केलेलं आहे। आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही, त्यामुळे आजच्या पिढीला काही सांगण्याच्या भानगडीतच पडू नका असं अशोक सराफ म्हणतायत। आजच्या पिढीला काय सांगाल? छान छान प्रश्न आहे। आजची पिढी ऐकेल? तुमचं नक्की ऐकेल, सांगता येत नाही। आजची पिढी कुणाचंही ऐकत नाही। ऐकताय? कारण काय असतं, अर्थात ऐकत नाही याला त्यांची काही कारणं असतील त्याला। आम्ही म्हणतो ते पण बरोबर आहे असं येऊ शकतं। तेव्हा कोणाच्या सांगण्याच्या भानगडीत पडूच नाही, ही गोष्ट चांगली। काय उपयोग नाही त्याचा रे। प्रत्येक माणसाला हे स्वतंत्र दृष्टीने विचार करायचा हा निसर्गदत्त हेच आहे ना, अधिकार आहे, अधिकार दिलेला।